मागच्या वर्षी 94 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। त्या तुलनेत यावर्षी 31 जुलै शेवटची तारीख होती कदाचित माझ्या माहितीप्रमाणे, तर तोपर्यंत फक्त 53-54 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। म्हणजे जवळपास 40 लाख शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरवली आणि आता सरकारनं परत 10 दिवसाची पीक विम्याच्या अर्जासाठीची मुदतवाढ दिलेली आहे। परंतु सरकार यावर विचार करायला तयार नाही आहे की शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली। शेतकऱ्यांनी पाठ फिरवली कारण त्याला 1 रुपयात पीक विमा तुम्ही दिला होता तो काढून घेतला। शेतकऱ्यांनी पाठ फिरवली कारण त्याला तुम्ही जे ट्रिगर दिले होते त्या ट्रिगरमुळे त्याला नुकसान भरपाई मिळत होती, ते ट्रिगरही तुम्ही काढून घेतले। शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली कारण तुम्ही जो एकच ट्रिगर ठेवला होता आणि ज्याच्या माध्यमातून राज्याच्या लबाड खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी 17,500 रुपये प्रति हेक्टर इतका पीक विमा मिळेल असं सांगितलं, मात्र प्रत्यक्षात एका शेतकऱ्यानं 2,000 ते 5,000चा पीक विमा फाडून त्याच्या पदरात 50 पैसे रुपयासुद्धा पडला नाही। म्हणून त्यानं तुमच्या पीक विम्याला लात मारली आहे। त्या नुसत्या पीक विम्याला लात मारली नाही आहे तर तो तुमच्या कंबरक्यात सुद्धा लात घालणार आहे। फक्त 2029ची निवडणूक येऊ द्या। आता कृषी मंत्री भरणे असेल किंवा राज्याचे इतर मंत्री असतील किंवा सचिव असतील, ते आव्हान करतात पीक विमा भरा म्हणतात। अरे हरामखोरांनो, तुमच्या पीक विम्यातून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणारच नसतील, तुमचे अधिकारी, तुमच्या पीक विमा कंपन्या ज्या तुमच्या मायचा नवरा आहेत त्या सगळ्या जर का लाल होणार असतील तर शेतकऱ्यांनी रक्त आटून तो पीक विमा का पाडावा हा माझा प्रश्न आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे। मागच्या वर्षी जो एकच ट्रिगर ठेवला होता त्याच्या माध्यमातून मंडळ आधारित पीक विमा होता। काही ठिकाणी गाव वाहून गेलं, मात्र ते मंडळामध्ये काही नुकसान झालं नाही। त्याच्यामुळं मागच्या सरासरीमध्ये उत्पादन कमी दिसलं नाही। त्याच्यामुळं ज्या ठिकाणी ओरिजिनल नुकसान झालंय, जमिनी खरडून गेल्यात, त्या ठिकाणी सुद्धा पीक विमा मिळाला नाही। 2024-25 मध्ये एकट्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरपोटी 2700 कोटी रुपये इतका पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला होता। मात्र यावर्षी यांच्या संपूर्ण मंडळा आधारित पीक विम्यामध्ये तेवढा संपूर्ण पीक विमा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी या पीक विमा कंपनीकडे पाठ फिरवलेली आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना 3-3 वेळेस आव्हान केल्यापेक्षा शेतकरी तुमच्या पीक विमा कंपनीकडे पाठ का फिरवतोय आणि तुमच्या पिछवाड्यात लात का मारतोय याचा विचार फडणवीस तुम्ही करा, एकनाथ शिंदे तुम्ही करा, सुनेत्राताई तुम्ही सुद्धा करा। अन्यथा शेतकरी तुम्हाला सत्तेतून हकलवल्याशिवाय राहणार नाही।